हॅलो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 मधल्या ज्या प्रमुख सायन्स अँड टेकच्या घटना आहे त्याचे बारकावे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण घटक बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला हा एक बॉक्स दिसत आहे, याला म्हणतात ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स हा ब्लॅक कलरचा नसून ऑरेंज कलरचा असतो, एवढं लक्षात घ्या. आणि जर समजा हे विमान आहे, विमानाच्या दोन पार्टची माहिती हा ब्लॅक बॉक्स साठवतो. एक याला म्हणतात कॉकपिट, जिथं पायलट बसतात, आणि हा मागचा भाग. या दोघांची माहिती हा ब्लॅक बॉक्स आपल्याला पुरवतो आणि हा खासकर टेल एंडला असतो. आता याच्याबद्दल डिटेल माहिती बघूया. सर्वात अगोदर ब्लॅक बॉक्सला सायंटिफिक नाव आहे इलेक्ट्रॉनिक फ्लाइट डाटा रेकॉर्डर. आता नावावरूनच समजत असेल तुम्हाला, डाटा रेकॉर्डर म्हणजे तो एक प्रकारे डाटा रेकॉर्ड करतो. आणि याचा कलर जो असतो तो ब्राईट ऑरेंज म्हणजे भडक नारंगी, किंवा त्याचा कलर असतो पिवळा. या दोनपैकी लक्षात ठेवा. यामध्ये दोन उपकरणं असतात आणि दोन रेकॉर्ड करतात डाटा. सर्वात पहिला आहे FDR, दुसरा आहे CVR. पहिला फ्लाइट डाटा रेकॉर्डर. यामध्ये विमानाचा वेग किती आहे, उंची किती आहे, त्याचा प्रवाह कसा आहे, दिशा कशी आहे, आणि अशा तांत्रिक जे पॅरामीटर्स आहेत त्याची नोंद ठेवणार आहे फ्लाइट डाटा रेकॉर्डर. हा कमीत कमी 25 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळचा डाटा ठेवू शकतो स्टोअर. त्याचप्रमाणे एक असतो CVR, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हा पायलटच्या केबिनमध्ये असतो. त्याचे जे संभाषणे असतात किंवा रेडिओवरील संवाद असतात किंवा इंजिनाचा आवाज इत्यादी व्हॉइस रेकॉर्ड करतो. आणि शेवटचे साधारण 2 तास हा रेकॉर्डिंग साठवून ठेवू शकतो. पुढे चलूया. यामध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला की ब्लॅक बॉक्सचा शोध कोण लावला, तर तुम्हाला हे नाव लक्षात राहायला हवं. डॉक्टर डेव्हिड वॉरन हे ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ होते. यांनी सर्वात पहिले याचा प्रोटोटाइप बनवला. त्यानंतर या ब्लॅक बॉक्सचा कलर आधी सांगितल्याप्रमाणे ब्राईट ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाचा असतो आणि त्याला एक रिफ्लेक्टिव्ह टेप असते, त्या माध्यमातून हे ओळखता येतो. याचं जे स्थान आहे टेल एंडला असते विमानाच्या, म्हणजे शेपटीच्या भागात. आणि जर समुद्रात विमान कोसळलं तर मग त्यामधून अल्ट्रासाऊंड सिग्नल उत्सर्जित होतात, जे सलग 30 दिवस संकेत पाठवू शकतात आणि 6000 मीटर खोलीपर्यंत ते काम करू शकतात. हे झालं ब्लॅक बॉक्स बद्दल डिटेल. दुसरा टॉपिक आहे गगनयान. गगनयान लो अर्थ ऑर्बिट. लक्षात ठेवा, लो अर्थ ऑर्बिटला 3 कर्मचारी किंवा अंतराळवीर पथकाला 400 किलोमीटर उंचीला जे लो अर्थ ऑर्बिट असतो 3 दिवसाच्या मोहिमेसाठी पाठवणे ह्या गगनयानाचं उद्दिष्ट आहे. आणि त्यानंतर भारतीय समुद्रात त्यांना सुरक्षितपणे उतरवणे. सध्या जर ही मोहीम यशस्वी झाली तर आपण अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथा देश बनू. यामध्ये 2-3 महत्त्वपूर्ण संज्ञा आहे. सर्वात पहिले लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट. हे तीनही ऑर्बिट क्लास 10च्या स्टेट बोर्डमध्ये आहे. तुम्ही ते चॅप्टर शेवटी वाचून घे जा. यामध्ये लो अर्थ ऑर्बिट सर्वात महत्त्वपूर्ण आहे. 100 ते 2000 किलोमीटर पर्यंत जे डिस्टन्स असते तिथे जे सॅटेलाइट्स फिरतात त्यांना लो अर्थ ऑर्बिट म्हणतात. आणि इथं तुम्हाला हे दिसत आहे 36,000 किलोमीटर. ॲक्च्युली हे 35,756 किलोमीटर आहे जिओ स्टेशनरी ऑर्बिट. पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही हे माहिती अभ्यासू शकता. पुढे चालूया. याच गगनयानाच्या माध्यमातून व्योममित्रा, इंग्लिशमध्ये मित्रा आणि मराठीत व्योममित्र, ही एक इस्रोने विकसित केलेली महिला रोबोट आहे. आता हिचं काम काय आहे, जेही स्पेसमध्ये आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत तर डायरेक्ट तो माणसावर न होता या रोबोटवर होणार आहे. म्हणजे हे चाचण्यांमध्ये आपल्याला कामी पडेल. तर लक्षात ठेव जा, व्योममित्रा. पुढे चलूया. आर्टेमिस 2 मिशन बद्दल बोलूया. आर्टेमिस 2 मिशन हे मूनसाठी लॉन्च करण्यात आलं होतं. आणि इथं इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की ते मूनवर लँड नव्हतं केलं, ते लुनार फ्लायबाय होतं. म्हणजे चंद्राच्या जवळून ते उडून वापस आलं होतं. म्हणजे चंद्रावर न उतरता त्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेचा वापर करून त्याने एक फेरी मारली होती. आणि यासाठी कोणतं लॉन्च वापरलं होतं, लॉन्च सिस्टीम वापरलं होतं SLS हे स्पेस लॉन्च सिस्टीम वापरली होती.
आणि स्पेसक्राफ्ट आहे ओरियन स्पेसक्राफ्ट. या ओरियन स्पेसक्राफ्टला त्यामध्ये जे 4 अंतराळवीर बसले होते त्यांनी एक नाव दिलं होतं इंटिग्रिटी. इंटिग्रिटी हे लक्षात ठेवा, येऊ शकते. आणि यामध्ये 4 लोक कोणकोणते होते? एक रीड वाइसमॅन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सेन. आता आर्टेमिस 2 मिशनवर जर प्रश्न आला तर डायरेक्ट ते स्टेटमेंट देऊ शकता हा संपूर्ण नासाचा प्रोजेक्ट होता. तर असं काही नाही, यामध्ये एक कॅनेडियन स्पेस एजन्सी सुद्धा सामील होती आणि त्यांचे मिशन स्पेशलिस्ट होते जेरेमी हॅन्सेन. एवढं लक्षात ठेवा, हे 3 लोक आहे नासाचे. आणि याचे पायलट कोण होते? रीड वाइसमॅन, म्हणजे मेन कमांडर रीड वाइसमॅन. हे तुम्ही बघू शकता. हे संपूर्ण मिशन होतं 10 दिवसाचं आणि प्रिसाइजली सांगायचं झालं तर 9 दिवस 1 तास आणि 32 मिनिटाचं हे मिशन होतं. यामध्ये सहभागी देश अमेरिका आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी. आणि प्रक्षेपण स्थळ आहे केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. डेट होती 1 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2026. 9 दिवस 1 आवर आणि 32 मिनिट्स. हे 4 लोक बघू शकता. सॉरी, हे याचे आहे. आता शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल बघू. आणि एक्झियम 4 मिशन, हे प्रायव्हेट मिशन होतं. एक्झियम 4 जे आपलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे त्या संदर्भातलं हे मिशन होतं. सर्वात पहिले शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल बघू. शुभांशु शुक्ला हे मूळचे लखनौचे, उत्तर प्रदेश इथले आणि त्यांना सध्या अवॉर्ड मिळाला आहे एक. तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता का कोणता अवॉर्ड मिळाला आहे? तो शांततेचा पुरस्कार आहे, तो यांना प्राप्त झाला आहे. आणि हे एक्झियम 4 मध्ये एक अंतराळवीर म्हणून सामील होते. आणि एक्झियम 4 जो मिशन आहे तो फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं होतं आणि क्रू ड्रॅगन हे त्याच्या कॅप्सूलचं नाव होतं. आणि ही मोहीम चालली होती 20 दिवस 2 तास 59 मिनिटे आणि ISS मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हे 18 दिवस त्यांनी घालवले होते. हे लोक कोण कोण होते? टीममध्ये होते पेगी विट्सन, शुभांशु शुक्ला, स्लावोश उझनास्की पोलंड आणि तिबोर कापू भारत, पोलंड, हंगेरी. आणि पेगी विट्सन हे नासाच्या हे सामील होते यामध्ये. आणि परतीचा प्रवास त्यांनी केला 15 जुलै 2025 पॅसिफिक महासागरात. आता हे जे उतरण्याची प्रक्रिया आहे की कोणतंही एखादं रॉकेट किंवा अंतराळ यान जेव्हा पृथ्वीवर उतरते तर तो पॅसिफिक महासागरात किंवा या महासागरात उतरण्याच्या प्रक्रियेला म्हणतात स्प्लॅश डाऊन. स्पाडेक्स हे नाव तुम्ही खूप ऐकाल आता येणाऱ्या भविष्यातही आणि एक्झाममध्ये. स्पाडेक्स म्हणजे काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. सरळ जेव्हा 2 अंतराळ किंवा 2 यान आपण पृथ्वीच्या कक्षेबाहेर जर सोडले, त्यामध्ये जर फ्युएलची कमी झाली किंवा त्यांना एकमेकाला जोडायचं असेल तर त्या प्रक्रियेला किंवा एकमेकाला जोडून ती दूर होण्याची जी प्रक्रिया असतात त्यांना म्हणतात स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. आता भारताच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट होतं. 2024ला हे लॉन्च झालं होतं आणि टप्प्याटप्प्याने यांनी 4 गोष्टी सिद्ध केल्या. ते आपण बघू कोणकोणत्या. सर्वात पहिले तुम्ही समजून घ्या सिम्पली. 2 टार्गेट होते आपल्याजवळ स्पाडेक्समध्ये. इस्रोने चेझर आणि टार्गेट हे 2 उपग्रह अंतराळात एकमेकांशी अचूकपणे जोडले. ही एक प्रक्रिया होती. यामध्ये 4 गोष्टी अचीव केल्या. सर्वात पहिले डॉकिंग, उपग्रह एकमेकांना जोडले. एक इंटरस्टेलर मूवी आहे नोलन यांचा, क्रिस्टोफर नोलन यांचा. त्यामध्ये तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ते क्लिप बघू शकता. त्यामध्ये हे व्यवस्थित दाखवलं आहे त्यांनी की डॉकिंग कसं होते. डॉकिंग म्हणजे उपग्रह एकमेकांना जोडणे. अनडॉकिंग म्हणजे ते 2 उपग्रह एकमेकांपासून वेगळे करणे, मात्र दोन्ही फंक्शनल राहील म्हणजे सक्सेस होईल. तिसरं आहे पॉवर ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. समजा एक उपग्रह आहे, त्याचा पॉवर जर कमी होत आहे तर दुसरा उपग्रह जाऊन ऊर्जा हस्तांतरण करणं. आणि चौथा आहे सर्कम नेव्हिगेशन एक्सपेरिमेंट म्हणजे परिक्रमा किंवा प्रदक्षिणा प्रयोग. म्हणजे एक स्टेशनरी राहील तो उपग्रह आणि दुसरा त्याच्या आजूबाजूला घिरट्या घालून वापस येईल. तर हे 4ही गोष्टी अचीव केल्या आहे आपण स्पाडेक्स स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटच्या अंतर्गत. आता फ्युचर प्रॉस्पेक्ट काय आहे, हे कशासाठी होत होतं? तर सर्वात पहिले भारत ट्राय करत आहे भारतीय अंतरिक्ष स्टेशन बनवायचं. सोबतच चंद्रावरून माती परत आणण्याचा जो चंद्रयान 4ची मोहीम आहे त्यासाठी हे उपयोगाचं पडणार आहे. त्याचप्रमाणे अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी हे तंत्रज्ञान फंडामेंटल मानलं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता.
या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सायन्स अँड टेक याबद्दल काही ना काही शिकले. आता बेसिकमध्ये जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर खासकर MPSCच्या एक्झामसाठी जो सायन्स पोर्शन आहे आपला जनरल सायन्सचा, त्यामध्ये 8वी 9वी आणि 10वी याचे जे शेवटचे चॅप्टर आहे ते उपग्रहावर आधारित आहे. तर हमखास त्यावर प्रश्न यावर्षी येऊ शकतो किंवा पुढच्याही वर्षी येऊ शकतो, कारण स्पेसच्या तशा न्यूज आहे. तुम्ही ते जरूर वाचावं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया.